नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रातील चौथा पाठ मूलभूत हक्क भाग 1 चा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामधील पहिला आहे, मूलभूत हक्क म्हणजे काय? उत्तर, प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात। अन्याय, शोषण, वंचितता, भेदभाव यांच्यापासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच तिच्या गुणांचा विकास होईल। अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केली जाते। संविधानातील नमूद केलेल्या मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो। 2. विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके पदव्या दिल्या जातात? उत्तर, समाजाच्या विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनाने पुढील पदके व पदव्या दिल्या जातात। 1. पदके, संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र ही पदके दिली जातात। तर पदव्या, पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न या पदव्या दिल्या जातात। 3. 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे? उत्तर, भारतीय संविधानाने शोषणाविरुद्धच्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये केलेला आहे। त्यानुसार बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे। म्हणून 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी अशा धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे। 4. संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत? उत्तर, प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो। प्रत्येक व्यक्तीला अन्याय, शोषण, भेदभाव यांच्यापासून संरक्षण हवे असते। प्रत्येकालाच आपल्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण हवे असते। अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत। प्रश्न 2. स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा। उत्तर, संचार स्वातंत्र्य म्हणजे फिरण्याचे, कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य। व्यवसाय स्वातंत्र्य म्हणजे कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य। सभा घेण्याचे स्वातंत्र्य। भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य। संस्था व संघटना स्वातंत्र्य व भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य म्हणजे भारतात आपण कोठेही राहू शकतो, त्याला वास्तव्याचे स्वातंत्र्य असे म्हणतात। प्रश्न 3. पुढील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा। त्यामधील पहिला आहे, कोणत्याही व्यक्तीला जन्मताच हक्क प्राप्त होत नाहीत। उत्तर, कोणत्याही व्यक्तीला जन्मताच हक्क प्राप्त होतात। 2. सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते। उत्तर, सरकारी नोकरी देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून कोणालाही नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही। प्रश्न 4. संकल्पना चित्र पूर्ण करा। त्यामधील तक्ता आहे, स्वातंत्र्याचा हक्क। स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये पहिला हक्क आहे भाषण स्वातंत्र्य। दुसरा आहे सभा स्वातंत्र्य। 3. संस्था व संघटना स्वातंत्र्य। 4. संचार स्वातंत्र्य। 5. भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि 6. व्यवसाय स्वातंत्र्य हे स्वातंत्र्याचे हक्क आहेत। व्हिडिओच्या शेवटी पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा व ती सोडवा।
व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.